श्रीराम नमस्कार. आज दिनांक 10 मार्च 2024. भगवद्गीता आणि मनुष्य जीवन भाग 17. मनुष्य जीवनामध्ये भगवद्गीतेचं महत्त्व किंवा रोजचं जीवन जगताना असं म्हणतात की भगवद्गीता ह्या असा एक ग्रंथ आहे की त्याच्यामध्ये मनुष्य जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. श्वास सुरू झाल्यापासून त्या अखेरच्या श्वासापर्यंत ज्या ज्या क्रिया ज्या ज्या घटना मनुष्य जीवनामध्ये घडतात, मग त्या वैयक्तिक असू दे सार्वजनिक असू दे, या सर्व क्रिया भगवंतानी का घडतात, कशा घडतात आणि त्याचा मनुष्य जीवनावरती होणारा परिणाम आणि त्या अनुषंगाने मनुष्याने धर्माच्या दृष्टिकोनातून किंवा धर्माच्या बाजूनी टाकायचे पाऊल, याच्यासाठी अर्जुनाला माध्यम करून व्यासांनी रचलेल्या महाभारतामधला हा एक भाग सर्व मनुष्य जीवनाच्या महत्त्वाचा एक घटक आहे. जेव्हा मनाची अवस्था ही गोंधळलेल्या ठिकाणी असते किंवा गोंधळल्या अवस्थेमध्ये मनुष्य असतो, तेव्हा सद्गुरू, मार्गदर्शक, शिक्षक आपल्या जीवनामध्ये येणं ही त्या मनुष्याची भाग्याची गोष्ट असते. त्याला भाग्य म्हणतात. आणि असं भाग्य अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचं नातं मित्र म्हणून, गुरु म्हणून, एक श्रीकृष्णाचा असलेला भक्त म्हणून प्राप्त झालेला आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाची निवड एवढ्यासाठीच झालेली आहे की तो ज्ञानी आहे. सर्व भावंड किंवा महाभारतामधली जी पात्र आहेत, या सर्व पात्रांमध्ये किंवा या पाची भावंडांमध्ये स्थितप्रज्ञ अवस्था, स्थिरता, मनाची स्थिरता आणि योग्य गोष्टींवरती ज्ञानाच्या अनुषंगाने वैचारिकता विचार करून समाजापुढं त्याचं उत्तम उदाहरण मांडणं म्हणजे दुसरं नाव अर्जुन होतं. पण कर्म हे कोणालाही चुकलेलं नाही. आणि इथं भगवंताने अर्जुनाला ह्या कर्मयोग, आपण आता जो पाहत आहोत, या कर्मयोगामध्ये जेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की हे भगवंता, तू मला जे ज्ञान दिलंस की मला स्वर्गप्राप्ती होईल, मला उत्तम गती मिळेल, या सर्व गोष्टी असताना तू मला युद्ध करायला कारणीभूत का करत आहेस? हा एकच प्रश्न मनात धरून अर्जुन भगवंताच्या पुढं आपलं गाऱ्हाणं मांडत आहे. कर्मयोगामध्ये मागच्या भागामध्ये आपण आलो होतो की प्रकृतीपर्यंत आपण आलो होतो. प्रत्येक मनुष्याची प्रकृती किंवा जीवन, मनुष्य जीव जेव्हा जन्म घेतो तेव्हा पहिली गोष्ट की त्याचा जन्म हा त्याच्या पूर्वकर्माच्या अनुसार तो आत्मा देह धारण करतो किंवा त्याला तो देह धारण केला जातो, कारण त्याला ते भोग भोगायचे असतात. आणि मग हे भोग भोगताना प्रकृतीच्या अनुषंगाने, म्हणजे आपण आत्ता वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला की अनुवंशिकतेने येणारे ब्लड प्रेशर, रक्तदाब, मधुमेह, डायबिटीस किंवा दम्याचा त्रास असेल, ह्या काही 3-4 गोष्टी अशा आहेत की ह्या अनुवंशिक आहेत. कंपवात, आणि ह्या अनुवंशिकतेच्या नुसार ही प्रकृती झाली. आणि भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं की पार्था, तू प्रकृतीच्या दृष्टिकोनातून ह्या युद्धाचा विचार कर. तुझा जन्म एका क्षत्रिय ठिकाणी झालेला आहे.
आणि अशा क्षत्रिय ठिकाणी जन्म झाला असताना तुझा जो मूळ उद्देश एका क्षत्रियाचा असतो तो युद्ध करायचा असतो, त्याच्या व्यतिरिक्त त्याला वैयक्तिक आयुष्याचा विचार करायचा अधिकार नाही, हे तू कळण्या इतपत तू ज्ञानी आहेस आणि स्थितप्रज्ञ आहेस. प्रत्येक वेळी स्थितप्रज्ञ या शब्दाचा उच्चार करण्याच्या पाठीमागं हेतू असा की ज्ञान आणि बुद्धी याचा जो योग्य तऱ्हेने संयोग करून क्रिया करतो तो म्हणजे स्थितप्रज्ञ. आणि इथं भगवंतांनी ह्या कर्मयोगात प्रकृतीनंतर अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तू एक काम कर, तुझ्या मनामध्ये जर शंका असेल तर तू मला येऊन मिळ, म्हणजे माझ्यामध्ये तू समाविष्ट हो. आपण जर बाह्य अंगाने जर विचार केला की माझ्यामध्ये समाविष्ट हो म्हणजे काय, तर ज्या विचारांनी मी चाललोय, जे मी सांगतोय त्या अनुषंगाने तू अनुकरण कर किंवा त्याप्रमाणे तू वाग, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. आता इथं सांगताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की अर्जुनाच्या प्रती भगवान श्रीकृष्ण हा मगाशी सांगितल्याप्रमाणे मित्र होता. म्हणजे जो दृष्टिकोन अर्जुनाचा श्रीकृष्णाकडे बघण्याचा होता तो दृष्टिकोन इथं त्याला बदलाची गरज होती. कारण इथं श्रीकृष्णांनी आता अर्जुनाला सांगितलं तुझ्या मनामध्ये जर कुठली शंका असेल, कुशंका असेल आणि तू त्याला घाबरत असशील तर तू माझ्यामध्ये समाविष्ट हो, म्हणजे ते जे काही फळ आहे ते फळ मी उपभोगतो. कारण हे पार्था तुला कळत नाही आहे की हा विश्वाचा, ह्या जगताचा करता करविता मी आहे, हे तुला समजून उमजून सुद्धा तू एखाद्या अडाण्यासारखा वागत आहेस. म्हणजे शंका जर असेल तर तू माझ्यामध्ये समाविष्ट हो, म्हणजे तुला त्याचा दोष लागणारच नाही. जसा आपण बाजारात मांसाहार खरेदी करायला जातात माणसं की जो खाटीक असतो त्या जनावराला मारत असतो त्याला तो दोष लागत नाही. ज्याच्यासाठी तो मारतो, म्हणजे माध्यम कोण झाला तर तो खाटीक झाला, पण ज्याच्यासाठी मारलं जातं त्याला तो दोष येतो. नाहीतर रोज एवढी शेणी जनावरं मारणारा त्याच्या खात्यामध्ये किंवा त्याच्या कर्मभोगामध्ये किती पाप असेल पण ते त्याच्या खात्यामध्ये पडत नाही. मग तसं इथं भगवंत श्रीकृष्णाला सांगतो तुला जे वाईट वाटतं आहे ते तू मला देऊन मोकळा हो. आणि मुळामध्ये इथं एक तू मला गुरु मानतोस, मित्र मानतोस का सारथी मानतोस, हा दृष्टिकोन तू आधी ठरव. कारण कसं असतं की आपण समोरच्या व्यक्ती एखाद्या वेळी आपली मित्र असू शकते, जसं श्रीकृष्ण आणि अर्जुन होते, नातेवाईकसुद्धा होते, गुरुसुद्धा होते, पण प्रत्येक वेळी तो दृष्टिकोन, ते नातं त्या त्या ठिकाणी लागू होत नाही. जिथं तुम्हाला सल्ला पाहिजे होता तो मित्रत्वाच्या नात्याने दिलेला सल्ला वेगळा आणि गुरु म्हणून दिलेला सल्ला वेगळा. म्हणून इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मनुष्य जीवनामध्ये गुरुला समर्पित होण्याच्या 3 क्रिया आहेत. एक पहिलं गोष्ट म्हणजे मनुष्याला गुरु असणं, त्या असण्याला गुरूंनी त्याला संमती देणं. तिसरी गोष्ट ते मानणं आणि चौथी गोष्ट गुरु असणं. पहिली गोष्ट काय आहे की तुम्ही कोणाला गुरु करता, तुम्ही केलात. आता उदाहरण इकडं तिकडं घेत नाही, मी माझं स्वतःचं उदाहरण घेतो. मी डॉक्टरांना कडे गुरुच्या नजरेने बघतो, पण ते माझ्याकडं शिष्याच्या नजरेने बघत नाहीत. पण मी त्यांना गुरु मानतो, पण हे नसताना सुद्धा ते माझ्याबरोबर असतात. हा जो भेद आहे हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की अर्जुना तू आधी हा भेद स्पष्ट कर. कारण हा भेद स्पष्ट केला की व्यवहार आणि श्रद्धा
मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या ह्या दोन गोष्टी आहेत, विश्वास आणि श्रद्धा. विश्वासाचं दुसरं नाव व्यवहार आहे. माझ्या गुरुप्रती असणारी माझी श्रद्धा, तिथं भाव येतो. आणि माझा एखाद्या मित्राकडं मला पैसे पाहिजेत, पण तो म्हणतो की मी तुला देतो, माझा विश्वास आहे तुझ्यावर, श्रद्धा म्हणत नाही. मग जिथं विश्वास असतो तिथं व्यवहार येतो. मग इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू माझ्याकडं श्रद्धेने बघत आहेस का व्यवहाराने विश्वासाने बघत आहेस, हे आधी तू पार्थ ठरव. म्हणजे त्या अनुषंगाने मी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो, किंवा तुला जो ज्याच्या परिस्थितीत ज्या गोंधळलेला आहे त्या परिस्थितीतनं मी तुला बाहेर काढतो. जीवनामध्ये कसं होतं, एक सोपं उदाहरण जर सांगायचं झालं, आता इथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं तू मला येऊन मिळ, म्हणजे तू माझ्यामध्ये समाविष्ट हो. एखादा व्यापारी असतो, तो काही चांगल्या गोष्टी घेऊन एका गावामध्ये जातो आणि त्या गावामध्ये रेल्वेतनं जेव्हा उतरतो किंवा गाडीतनं उतरतो तेव्हा तो हमाल करतो. आणि ते जड सामान जे असतं ते हमालाला सांगतो की तू माझ्या घरापर्यंत पोचव किंवा मी ज्या गाडीमध्ये बसणार आहे तोपर्यंत पोचव. हे जे सामान पोचवणारं असतं, मग ते चांगल्यातलं असो कृती किंवा वाईटातली असो, हमालाचा दोष नसतो. दोष चांगलं फळ किंवा वाईट फळ हे त्या व्यापाराला लागतं, की तो काय कर्माच्या अनुषंगाने ते जे काही वस्तू आहे किंवा त्या पेटाऱ्यात जे गोष्टी भरलेल्या आहेत, ह्या कुठल्या विचारांनी त्या आपल्या गाडीमध्ये ठेवतोय किंवा घरी नेतोय, ह्याचं पुण्य आणि ह्याचं पाप हे त्या व्यापाराच्या खात्यात पडतं. पण ह्यावेळी ते ओझं व्हायचं काम तो हमाल करतो. हेच इथं भगवद्गीतेमध्ये आहे. भगवान अर्जुनाला सांगतात की तू माझ्यात सामील हो. म्हणजे काय, की अर्जुना मला धर्माची स्थापना करायची आहे, कर्म करता करविता हा मीच आहे, फक्त तू मध्ये निमित्त हो, बाकी तुझा काही संबंध नाही आहे. इतक्या सोप्या भाषेमध्ये ते सांगतात. आता इथं माऊलींनी वेगळं ज्ञानेश्वरीमध्ये एक छान उदाहरण, म्हणजे एक वाचलेलं सांगतो, आत्ता आठवतं मला, की मनुष्याला काय असतं की मी एखाद्याने सांगितलं की तू अमुक गोष्ट कर रे. आपण ह्या युगामध्ये एखाद्याला सांगतो की घरातल्या बाईला की काम करा, माझ्या मुलाची नजर उतरवा आणि ती काय पोळी वगैरे आहे ती चौकात टाकून या. आता ही कृती करणं वास्तविक तसं बघितलं तर त्या बाईने का करावी, तुम्ही का नाही करत? मग तिला कशासाठी करायला सांगता? म्हणजे हा कर्माचा जेव्हा तुम्ही त्या बाईला सांगता करायला ना, पण त्याचं फळ हे तुम्हालाच भोगायला लागतं. कारण त्याच्या पाठीमागं असलेली तुमची वैचारिकता चुकीची आहे. ती बाई फक्त कॅरियर आहे, म्हणजे ती फक्त वाहून नेणारी आहे. मग इथं भगवंतांनी ज्ञानेश्वरांनी एक उदाहरण दिलं की कर्म किती श्रेष्ठ आहे. म्हणजे जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू पहिली निवड कर, तू मित्र म्हणून बोलणार आहेस, गुरु म्हणून बोलणार आहेस का मी तुला मी म्हणून तत्वज्ञान द्यायचं आहे, हे तू निवड. म्हणजे त्या अनुषंगाने मी तुला समजावतो. आणि मग इथं एक उदाहरण माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सोपं करून सांगताना दिलेलं आहे की मनुष्याचा अहंभाव प्रकृतीमध्ये जसं आपण पाहिलं, सत्व रज तम हे जे 3 गुण आहेत हे मनुष्य जीवनाच्या प्रकृतीशी निगडीत आहेत, की ज्या विचारांमार्फत मनुष्याचा देह प्रकृती तयार होते. सात्विकता असते, पण ही सात्विकता जर विचारांमध्ये नसेल आणि फक्त बोलण्यात असेल आणि विचारांमध्ये तामसी वृत्ती असेल तर त्या वृत्तीचा काहीही उपयोग होत नाही. हे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ह्या कर्मयोगाला अनुषंगाने सांगितलेलं आहे. मग तिथं एक उदाहरण असं त्याच्यात समजण्यासाठी आहे की एका कीर्तनाला भरपूर गर्दी व्हायची, प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि त्या कीर्तनाला एक डॉक्टर यायचे.
मोठे शल्य चिकित्सक होते, पण त्या कीर्तनाला येऊन बसायचे. आणि ज्या दिवशी ते कीर्तन होतं त्या दिवशी विशिष्ट दिवस होता. सगळ्यांना सांगण्यात आलं की मध्ये उठू नका कीर्तन पूर्ण होईपर्यंत. आणि नेमके हे डॉक्टरमध्ये उठून जातात. त्या कीर्तनकाराला राग येतो. म्हणजे सात्विक गोष्टींचं अनुकरण करून ते समाजापर्यंत पोचवायचं काम करणारा हा कीर्तनकार क्षणामध्ये तमोगुणाने भारित होतो आणि त्याला राग येतो की मी एवढा कीर्तन करतोय, परमेश्वर यांना समजावून सांगतोय आणि हा माझ्या कीर्तनामध्ये उद्धटसारखा निघून गेला. आणि त्यांना इतका राग येतो की ते मनामध्ये त्या व्यक्तीच्या बाबतीत जळफळाट करतात. कारण बघा, सभेमध्ये आपण जातो किंवा कुठे जातो की कंटाळा असेल किंवा काय असेल, एक उठला ना बाकीची माणसं बघत असतात. एक पहिला उठला की बाकीचे उठायला लागतात. पण पहिलं कोण उठतं हे महत्त्वाचं असतं. सिग्नल तोडताना पहिला सिग्नल तोडला की मग बाकीचे सिग्नल तोडतात. सगळे एकदम सिग्नल तोडत नाही. पण मग तिथं ह्या गुणांचं प्रदर्शन होतं आणि तो निरूपणकार इतका चिडतो की यांनी माझा अपमान केला, मला पूर्ण समजून घेतलं नाही, माझं ऐकून घेतलं नाही. त्याचा अहंभाव जागृत होतो आणि तो त्याला सांगतो की हा कोण आहे, ह्याला माझी हाय लागेल. म्हणजे इथपर्यंत घडतं. उठून गेला मध्ये, महाराजांचा अपमान झाला. त्याचे सेवेकरी म्हणतात की काय आहे, आधीच सांगितलं होतं उठून जाऊ नका, पण हा गेला. मग तसेच काही दिवस जातात. महाराजांची एक दिवस तब्येत बिघडते आणि तब्येत बिघडत असताना त्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं जातं. ॲडमिट केल्यानंतर सगळं तपासणी होते आणि जे डॉक्टर असतात ते सांगतात की आमचे मुख्य डॉक्टर आहेत ते जरा साधनेमध्ये बसलेले आहेत, ध्यानात बसलेले आहेत. त्यांचं परमेश्वराची ध्यानधारणा करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे ते झालं की तुमच्याकडं तुम्हाला पाहण्यासाठी येतील. हा कीर्तनकार इतका चिडतो, तो म्हणतो तोपर्यंत माझा जीव गेला तर त्यांना कळत नाही का, आत्ता काय महत्त्वाचं आहे, ते साधना करणं आत्ता महत्त्वाचे आहे का, आत्ता माझा जीव वाचणं महत्त्वाचं आहे, ताबडतोब त्या डॉक्टरांना बोलून या. आणि असं म्हणत असताना एक व्यक्ती त्या खोलीमध्ये, त्या रूममध्ये प्रवेश करते आणि हे कीर्तनकार ओळखतात, ज्या दिवशी उठून गेलेली व्यक्ती होती ती हीच होती. ते डॉक्टर नमस्कार करतात आणि म्हणतात, महाराज तुमचंच म्हणणं आहे की मनुष्य जेव्हा परमेश्वराच्या भक्तीमध्ये समरस असतो, एकरूप असतो, तेव्हा त्याला तिथंच एकरूप राहिलं पाहिजे. पण माझ्या दृष्टिकोनातून कर्म हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी तुमच्या कीर्तनातनं मला उठून यायला लागलं, त्या दिवशी मला निरोप आला की एक अपघातामध्ये इमर्जन्सी केस आलेली आहे आणि तुमच्याशिवाय ती कोणी पाहू शकत नाही, तर तुम्ही ताबडतोब या. आणि त्या क्षणी मला माझ्या मनाने सांगितलं की हे ध्यान, धारणा, प्रवचन, कीर्तन करण्यापेक्षा आत्ता मला माझं कर्म करणं हे जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून मी उठून गेलो. पण महाराज हीच गोष्ट आज तुमच्या बाबतीत झाली आणि ज्या गोष्टीशी तुम्ही एकरूप आहात ते ध्यान, धर्म, कर्म तुम्ही विसरलात आणि अस्वस्थतेकडे गेलात. मी ध्यानस्थ नव्हतोच, मी फक्त पाहत होतो की तुमची प्रतिक्रिया काय. कारण मी माझं कर्म जे आहे की पेशंटवरती इलाज करणं हा माझा धर्म आहे. हे काय इथं त्या प्रवचनकाराला 2 मिनटं वाईट वाटलं की आपला बघायचा दृष्टिकोन चुकीचा होता. आणि इथं एक स्पष्ट होतं की तुम्ही रोज कितीही भगवंताशी एकरूप असला तरी तुमचं कर्म, कार्य हे महत्त्वाचं आहे की जे मनुष्यानी करायला हवं. मग हीच गोष्ट इथं भगवंत अर्जुनाला सांगत आहे की जी तू एकरूपता साधण्याचा प्रयत्न करत आहेस, माझ्याकडे ज्या दृष्टिकोनात न बघत आहेस, हे पार्थात जर तू माझ्याकडं जर गुरु म्हणून किंवा एखादा परमात्मा, परमेश्वर म्हणून जर बघायचा प्रयत्न केलास आणि त्या अनुषंगाने जर वागण्याचा प्रयत्न केलास तर तुझी ती चूक होईल.
कारण तू तुझ्या कर्मापासून पळत आहेस. आणि मुख्य म्हणजे जेव्हा एखादी हमाल जसा त्या गोष्टीला कारणीभूत ठरत नाही, तो फक्त त्याचं काम करतो, तो पैसे घेतो, तो निघून जातो. त्याच्यात गोष्टी चांगली आहेत का वाईट याचा कर्मभोग त्या व्यापाराचा जसा असतो तसा इकडं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू फक्त माझ्यामध्ये सामील हो. कारण तू माझ्यात सामील झालास की तुला कशाचाही विचार करायची वेळ नाही. आणि मग इथं अर्जुन भगवंताला म्हणतो की भगवंता, तू जो म्हणतोयस ते सगळं मला मान्य आहे, हे तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण ही जी समोरची माणसं आहेत, हे माझे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, हे माझे भावंड आहेत, मग या नात्यांना काही अर्थ आहे का? ही नाती काही आहेत का? मग तिथं भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला काही गोष्टींची आठवण करून द्यायला लागते. जीवनामध्ये आपण जसं म्हणतो की आपल्याला माहीत नसतं की आपण आयुष्यात जीवनात काय वाईट चुकीची कर्म केली आहेत. मनुष्याला सद्य स्थितीमध्ये असं असतं की मी जीवनात उत्तम कर्मच केली आहेत, माझ्या हातनं काही घडलेलंच नाही आहे. पण मग तसं इथं जसं अर्जुनाला प्रश्न पडला की नात्यांमध्ये असं काय घडलेलं होतं, असं नात्यांमध्ये काय होतं, हे भगवंता तू मला एक भगवंत म्हणून सांग, कारण तू द्रष्टा आहेस, तुला दिसतं आहे आणि माझा तुझ्यावरती विश्वास आहे. स्थिती बघा, इथं अर्जुन भगवंताला सांगतोय, भगवंता माझा तुझ्यावर विश्वास आहे, श्रद्धा म्हणत नाहीये, विश्वास आहे. म्हणजे व्यावहारिक गोष्ट झाली, जोपर्यंत भगवंत याचं स्पष्टीकरण देणार नाही तोपर्यंत त्या विश्वासाचं श्रद्धेमध्ये रूपांतर होणार नाही. मग ह्या विश्वास ते श्रद्धा ह्यामधला जे अंतर आहेत त्याला अंधश्रद्धा म्हणतात. की अंधश्रद्धा म्हणजे काय, की अनुभूती न येणं. स्वामींचा अंगारा आणला, मी रोज अंगारा लावतो, मला बरं होईन, पण तो ही अंधश्रद्धा झाली. पण त्या अंगाऱ्याने मी बरा झालो तेव्हा ती श्रद्धा झाली. विश्वासाने आणला, पण विश्वासाने लावला का श्रद्धेने लावला, ह्याच्यामध्ये हा भेद जो आहे. म्हणून भगवंतानी इथं सांगितलेलं की गुरु, आई, ते बाळसुद्धा जसं सांगितलं ना की छातीला दूध पित असतं, त्या बाळाला कळतच नसतं की आपण दूध पितोय, पण त्या परमात्म्याशी निगडीत असलेली त्या सुंदर मातृत्वाच्या भावना ती आईला कळत असतात आणि ती त्या बाळाला अमृत देत असते. मग वेदना काय आहेत ह्याचा भाग जसा आई स्वीकारते पण त्या बाळाला अमृत देते, तसं इथं भगवंत अर्जुनाला अमृत द्यायचा प्रयत्न करतात. आणि मग ते त्याला सांगतात की हे पार्था, तुम्ही लहानपणी खेळत असताना, बघा बरं, आता भगवंत सांगतायत, इथं मित्र नाही आहे, कारण तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या जीवनामध्ये नव्हता. श्रीकृष्णाची एंट्री, प्रवेश हा जेव्हा अरण्यामध्ये द्रौपदी स्वयंवराच्या अगोदर झालेला आहे. पण इथं एक भगवंत म्हणून जो सृष्टीचा निर्माता आहे तो अर्जुनाला सांगतो, अर्जुना, तुम्ही आणि पांडव हे लहानपणापासूनच एकमेकांचे विरोधक होता आणि इथं खेळताना एकदा कौरवांनी तुम्हाला हिणवलं, दोघंही एकमेकांना हिणवायचे. लहानपणापासून कौरव आणि पांडवांमध्ये ह्या गोष्टी चालत होत्या आणि एकदा चुकून कौरव पांडवांना म्हणाले, तुम्ही गणिकेची मुलं आहात, तुम्ही थोडीच पांडुराजाची मुलं आहात, वडिलांपासून शारीरिक निर्मिती झालेली तुमची नाहीच, तुम्ही काय तोरे करता. आणि पांडवांना त्या गोष्टीचा राग येतो आणि ह्याच्यामध्ये हेच पांडव, हाच युधिष्ठिर कौरवांना म्हणतो, तुम्ही सुद्धा एका विधवेची मुलं आहात. कौरवांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की आमचे वडील तर जिवंत आहेत, माझी आई जिवंत आहे आणि आम्ही विधवेची मुलं कशी काय. आणि मग ते येतात आणि भीष्माचार्यांना विचारतात की आज असं आमचं भांडण झालं आणि त्यांनी मला सांगितलं की आज आम्ही विधवेची मुलं म्हणून त्यांनी आम्हाला हिणवलं, तर त्यांना तुम्ही शिक्षा करा.
भीष्माचार्यांना कळत नाही की एवढ्या लहान वयाच्या पांडवांना ही अक्कल कुठनं आली आणि असं त्यांनी उच्चार का केला. ह्याच्या टोकाशी तळाशी जायला हवं याचा विचार भीष्माचार्य करतात आणि आपल्या गुप्तचरांना सांगतात की हे शोधून काढा की गांधारीचं मूळ काय होतं. आणि मग जे गुप्तहेर असतात ते येऊन सांगतात गांधारी ही ज्या सुबल राजाची कन्या होती, तिला लहानपणी सांगितलेलं होतं. हा गोष्ट अगोदरच सांगितलेली होती, पण आता इथं परत ह्याला अनुषंगाने आहे म्हणून सांगतो की गांधारीला सांगितलं होतं ती तिचा पहिला पती हा अल्प आयुचा राहील म्हणून तिचं लग्न एका बोकडाशी करून दिलेलं असतं आणि काही दिवसातच तो बोकड मरतो आणि मग तिचं दुसरं लग्न हे धृतराष्ट्राशी केलं जातं. पण ही गोष्ट तेव्हा लपवली जाते हे आता भीष्मांना कळतं आणि त्या भीष्मांना राग येतो. आता इथं अजून एक गंमत अशी आहे की ह्या सर्व गोष्टी ज्या भीष्माचार्यांना माहीत नव्हत्या त्या पांडवांना कशा कळल्या किंवा एवढे लहान वयाचे पांडव असं पटकन कसं त्यांनी बोलले. तर ह्याला कारण कुंती होती ते सांगतो पुढं. पण इथं भीष्माचार्यांनी त्या राजाला, त्या सुबल राजाला पकडून आणायचा आदेश दिला आणि सांगितलं, त्यांना डांबून ठेवलं. धृतराष्ट्राला सांगून भीष्माचार्य आणि धृतराष्ट्रांनी त्यांना तुरुंगात डांबून ठेवलं आणि एक मूठ भात ह्यांना फक्त खायला द्या असं त्याच्यामध्ये आदेश दिला. आणि हा आदेश पाळल्यामुळे किंवा हा आदेश स्वीकारताना त्या सुबल राजाच्या लक्षात आलं की एक मूठ भात खाऊन आपलं कोणाचंही पोट भरणार नाही आणि आपल्याला हा मारायचा बेत आहे हे निश्चित आहे. भीष्माचार्यांना जेवढं आपण पुण्यवान म्हणतो त्यांच्या कर्मामध्ये असलेला हा एक मोठा भोग आहे. आणि ह्या सुबल राजाचा शेवटचा सगळ्यात धाकटा मुलगा ज्याला सौबल म्हणजे शकुनी म्हटलं जातं आणि हा सर्वात हुशार होता. आणि असं ठरलं की ह्या खानदानाचा बदला घेण्यासाठी रोज आपली मुलं मरायची, अन्ना वाचून मरायची, कारण एक मूठ मिळणारा भात हा फक्त त्या सौबल म्हणजे शकुनीला द्यायला जायचा. आणि ज्यावेळी फक्त हा राजा आणि शकुनी हे दोघंच जिवंत राहतात तेव्हा जवळ पडलेला एक लोखंडाची काम त्याच्या पायाच्या घोट्यावरती स्वतःचे वडील सुबल राजा हा मारतो आणि तो पाय तोडतो स्वतःच्या मुलाचा आणि त्याला सांगतो की तुला जन्मभर चालताना ही आठवण राहणं गरजेचं आहे की तुला ऐश्वर्य भोगाचं नाही आहे, तर तुला आपल्या कुटुंबाचा झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. म्हणून तू आत्ता हे सगळं अन्न तुला दिलं गेलेलं आहे आणि ती शपथ त्याच्याकडनं शकुनीकडनं घेतली जाते. आणि तेवढा शकुनी हुशार असतो म्हणून त्याला सौबल असं, सुबल राजाचा तो मुलगा म्हणून सौबल म्हटलेला आहे. मग ह्याचा जो अपराध आहे ह्या अपराधाचं पाप आपण जेव्हा भीष्माचार्य युद्धामध्ये मरतात आणि आपण ते जेव्हा त्या शरपंजरी पडलेल्या असतात तेव्हा आपण ह्या गोष्टी खूप वाचलेल्या आहेत की अरण्यात जात असतात, मग रस्त्यात नाग दिसतो, मग ते बाजूला फेकतात, ते काट्यात फेकतात आणि मग त्याचं त्या अंगाला लागतं, त्याला वेदना होतात. प्रत्येक पुराणामध्ये गोष्टी ह्या समजण्यासाठी प्रत्येकाच्या ज्या ज्या लेखकांनी दिलेल्या त्या त्या अनुषंगाने सांगितल्या गेलेल्या आहेत. पण काही गोष्टी महाभारतातल्या ह्या आपल्या व्यासांच्या जे लिखाण आहे त्याच्यावरनं अभ्यास करूनच मूळ प्रतीनुसार सांगितलं गेलेलं आहे. त्यातली ही कथा की 100 माणसांना मारण्याचं पाप किंवा त्यांच्या बायकांना विधवा करण्याचं पाप हे भीष्माचार्यांच्या नशिबी पडतं म्हणून नंतर ते त्या शरपंजरी पडलेले आहेत, त्यांना ते भोगायला लागलेले आहेत. पण इथं जे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की कोणी काय काय केलं आहे, कारण तो एक दारुगोळा त्या अर्जुनाच्या मनामध्ये भरणंच गरजेचं असतं. कारण काय झालं की ती एकच प्रश्न करत असतो की मी युद्ध का करावं. आणि मग इथं श्रद्धा आणि विश्वास ह्या गोष्टींचा तो
उलगडा करून हे नातं काय हे सांगायला प्रयत्न करत असतो. आणि मग इथं तो सांगतो की तुमच्या हातनं ही झालेली चूक आहे. एक गोष्ट तुम्ही चेष्टेत बोललात, पण त्या चेष्टेमुळे हे सगळी प्रकरणं घडली. म्हणजे आपण मनुष्य जीवनात एखाद्याला दुखवतो, बोलतो, पण त्यांनी काय घडू शकतं विचार करा. फक्त तुम्ही विधवेची मुलं आहात असं पांडवांनी कौरवांना म्हणणं, कौरवांनी हे आपल्या आजोबांना विचारणं, आजोबांनी त्याचा पाठपुरावा करून त्याची माहिती काढणं, त्यांना तुरुंगात जाणं, त्यांना त्यांचे भोग वाढवणं, त्यांची हाय घेणं, त्यातला एक मनुष्य तयार करणं, तो नंतर शेवटचा मनुष्य दयाची याचना करून कौरवांबरोबर राजगृहामध्ये राहणं आणि जन्मभर आपल्या मनामध्ये असलेलं रजोगुण आणि तमोगुण याला रोज खत पाणी देत आपल्याला यांच्यापासून बदला घ्यायचा आहे हे मनामध्ये पेरत, त्या अनुषंगाने त्या दुर्योधनाच्या मनामध्ये विषाची पेरणी करणारा असा तो शकुनी. आणि इथं अजून एक गोष्ट सांगतो की कदाचित एक माहिती असावी, आपण हा विषय हे करतोय म्हणून, की शकुनीच्या हातामध्ये जे फासे होते, हे फासे त्याच्या मनाप्रमाणे चालायचे. ते सुबल राजांनी सांगितलं होतं की माझे जेव्हा अंत्यसंस्कार केले जातील तेव्हा माझ्या हाडांमध्ये मी माझी शक्ती साठवून ठेवीन, तर तू त्या हाडांचे फासे कर आणि यांना नंतर तुला ह्याचा उपयोग तुझ्या कलेच्या अनुषंगाने, कारण तू फासे खेळण्यामध्ये हुशार आहेस, आणि मी ती शक्तीच्या अनुसरून त्या हाडांमार्फत, त्या फाशांमार्फत तुझ्या स्वाधीन होईन आणि तू सांगशील तसं मी वागीन. ते फासे म्हणजे त्या शकुनीच्या हातात असलेले सुबल राजाच्या हाडापासून बनवलेले ते फासे. म्हणून ह्या एक एक गोष्टी ह्या कशा लागलेल्या आहेत किंवा एक एक गोष्टी ह्या कशा आहेत. श्रीकृष्णाचं काम फक्त अर्जुनाला युद्धाला तयार करायचं आहे, पण त्याच्यासाठी या सगळी कथा, या सर्व गोष्टी अर्जुनाला कळणंच गरजेचं आहे, कारण तो स्थितप्रज्ञ आहे. हा शब्द इथं महत्त्वाचा आहे, कारण बुद्धी आणि ज्ञानाचा उत्तम संगम करणारा, सहजासहजी विषय स्वीकृत करणारा, स्वीकारणारा नाही. म्हणून श्रीकृष्णाला या सर्व गोष्टी, या सर्व घटना अर्जुनासमोर मांडायला लागल्या की काय आहे आणि काय नाही. आणि मग इथं अर्जुन म्हणतो की हे भगवंता, हे तू एवढं मला सांगितलंस, मला कळलं की तात्स्रींच्या बाबतीत असं असं आहे, ठीक आहे, पण माझ्या आईचा दोष काय, तिला का भोगायला लागतंय? आज मी युद्ध केलं, समोरचं मेलं, तू माझ्यावर कृपा करशील, मी तुझ्यामध्ये सामील होईन, पण मला सांग, माझी आई पण या घराण्याशी जोडली गेलेली आहे. तिला जर मानसिक त्रास झाला तर माझ्या आईला झालेला मानसिक त्रास ह्याला कारण आपला मुलगा आहे हे त्या आईला कळल्यावर आईलाही पश्चात्ताप आणि त्रास होणार नाही का? तिथं भगवान श्रीकृष्ण हसून अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, युद्ध व्हावं ही तुझ्या आईचीच इच्छा आहे. हे तिन्हीच पहिल्यांदा सांगितलं की हे युद्ध व्हायलाच पाहिजे. आणि एक लक्षात घे, तुम्हा पाची भावंडांना सर्व उत्तम ओळखणारी ही तुमची आई आहे. तुला आठवतं जेव्हा द्रौपदीचं स्वयंवर झालं आणि तू जेव्हा ते स्वयंवर जिंकून त्या झोपडीत आलास, तेव्हा ती पांचाली द्रौपदी होती आणि त्या द्रौपदीला घेऊन तू जेव्हा दरवाजात आलास आणि आईला म्हटलास, आई तुझ्यासाठी भिक्षा आणलेली आहे, आणि तिथं कुंती म्हणते की ठीक आहे, आणलेली भिक्षा तुम्ही वाटून घ्या. हे आपण आत्तापर्यंत 10 वेळा वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे. पण जेव्हा कुंती तिथं वळते आणि ती बघते की अर्जुनाच्या बरोबर एक सुंदर दिसणारी सौंदर्यवती युवती आहे आणि त्या युवतीकडं आपल्या 4 मुलांचं सुद्धा लक्ष आहे, दृश्य समोर आणा. अर्जुनाच्या बरोबर ती स्वयंवरामध्ये जिंकलेली द्रौपदी सौंदर्यवती बरोबर आहे, पण आपली 4ही मुलं त्यांच्या बरोबर आहेत, ज्यांचं लक्ष त्या सौंदर्यवती द्रौपदीकडं आहे.
तिथं त्या आईच्या लक्षात येतं ही स्त्री या भावंडांमध्ये भांडणाचं कारण होऊ शकते. आणि मग ती सांगते की मी तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे तू ही भिक्षा वाटून घे, तुम्हाला 5 जणांना ही द्रौपदी मी भिक्षा म्हणून दान देते. बघा, कमवलं कोणी? अर्जुनाने. पण कोणी जिंकला? अर्जुनाने. आणलेली भिक्षा समर्पित कोणाला केली? आईला. पण आईने त्याच्यावरती दान शब्द का वापरला? तर हक्क सोडत. जेव्हा आपण दान देतो त्याच्यावर आपला हक्क राहत नाही. त्या भिक्षेचं दान म्हणजे ही भिक्षा घातलेली आहे हे विसरू नये. भिक्षा शब्द ह्याच्यासाठी महत्त्वाचा की तू मिळवलेलं नाही आहेस, भिक्षेमध्ये मिळालेलं आहे. आणि भिक्षेमध्ये मिळालेल्या गोष्टीचा मनुष्याला आनंदाने स्वीकार करायला लागतो आणि त्याचं ग्रहण करायला लागतं. आणि इथं कुंती युधिष्ठिराला विचारते की युधिष्ठिरा, मी घेतलेला निर्णय योग्य आहे ना? ही कुंती युधिष्ठिराला विचारते. आणि युधिष्ठिर म्हणतो की आई, तू घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे. कारण द्रमद नावाच्या राजाला सुद्धा 10 मुलांना मिळून एक पत्नी होती. त्यामुळं आम्हाला द्रौपदी 5 जणांची पत्नी झाली तर ते सामाजिक गोष्टीच्या विरुद्ध नाही हे तेव्हा युधिष्ठिर आपल्या आईला सांगतो. पण कुंतीचं त्याच्या पाठीमागं विचाराचं कारण वेगळं होतं की मला जो मनात संशय आला की हे 4 भाऊ या युवतीवर भाळलेले आहेत, हा युधिष्ठिर काय उत्तर देतो? हे युधिष्ठिर त्या उत्तराला, त्या प्रश्नाला अनुमोदन देऊन ताबडतोब त्याचा दाखला देणं हे सिद्ध करतं की युधिष्ठिराला सुद्धा त्या द्रौपदीमध्ये इंग्लिशमध्ये शब्द इंटरेस्ट होता. म्हणून या भावंडात या एका स्त्रीमुळे भांडण लागू नये म्हणून त्या क्षणी तिचं नाव पांचाली ठेवण्यात येतं. 5 जणांची पत्नी. तोपर्यंत ती द्रौपदी होती. आणि मग इथं भगवंत श्रीकृष्णाला सांगतात, हे पार्था, मनुष्य जीवनामध्ये तू तुझ्या आईवर ज्या विश्वासाने तिथं आपल्या पत्नीला दर्शन देण्यासाठी घेऊन गेलास आणि ते दर्शन झाल्यानंतर तुझ्या आईने जो निर्णय घेतला त्या निर्णयावरती तू जो विश्वास ठेवलास त्याला श्रद्धा म्हणतात. त्याला परत विचारलं जात नाही, तिथं व्यवहार नाही होत. गुरुनीच दिलेली एखादी गोष्ट एखादी हातामध्ये दिलं की आपण त्याला विचार करत नाही की हा असं का. आपण कधी गुरुंना विचारतो का की चेंडू गोल काय, चौकोनी का नाही? हा प्रश्न आपण विचारत नाही, कारण हे मूर्खतेचं लक्षण आहे. मग तसं गुरुनी दिलेली गोष्ट, अर्जुना तुला अजून निर्णय करायचा आहे. 3 स्थिती श्रीकृष्णाच्या अर्जुनाच्या समोर आहेत. श्रीकृष्णाला अर्जुनाला संबोधन करायचं आहे, त्याला सांगायचं आहे, ज्ञानाचा उपदेश करायचा आहे. पण त्याच्या आधी मी कोणाशी बोलतोय हे अर्जुनाच्या मुखातनं श्रीकृष्णाला पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण हे ज्ञान अर्जुनाला त्या क्षणी सांगत आहे की तुझ्यावरती जीव असणारी ही कुंती होती. सर्व भावांमध्ये तुझ्यावरती जीव होता. मागच्या भागात सांगितलं, कारण पांडूला न सांगता कुंतींनी परस्पर इंद्रदेवतेला केलेलं आवाहन ह्या एकाच मुलाचं, म्हणून सर्वांना नाही, फक्त अर्जुनालाच कौंतेय म्हटलं जातं. आणि म्हटले, हे बघ लक्षात ठेव, ही गोष्ट इथंच संपत नाही, ही माझ्या बाबतीत पण घडलेली आहे. अर्जुनाला कळत नसतं काय ते, पण माऊलींनी पण त्याचं उदाहरण उत्तम दिलेलं आहे. त्याच्यावरती झालेला अभ्यास, त्या अभ्यासामध्ये सुंदर उदाहरण सांगितलेलं आहे की कर्मभोग हा फक्त मनुष्याला नाही तर भगवंताला सुद्धा भोगायला लागतो. कारण जेव्हा देवकीला श्रीकृष्ण भेटतो, हेही उदाहरण मागं एकदा सांगितलंय. आणि तेव्हा ती विचारते की तू भगवंत असून, साक्षात भगवंताचा अवतार असून
तिथं आई नाही, समोर असलेला मुलगा नाही. तिथं म्हणून म्हटलं की आपण असणं, मानणं आणि स्वीकारणं या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तिथं श्रीकृष्णाला भगवंत स्वरूपात देवकी पाहत आहे आणि सांगत आहे, 14 वर्ष तू माझ्याकडं का पाहिलं नाहीस. आणि मग तेव्हा श्रीकृष्ण तिला हे उदाहरण का सांगतो आहे की भगवंताला सुद्धा भोग सुटलेले नाहीत, आपण सर्वसामान्य आहोत. म्हणून ज्ञानेश्वरीचं विश्लेषण करताना काही जणांनी ही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत की अवतार का घेतले गेलेले आहेत आणि त्या अवतारांच्या पाठीमागं जाऊन भगवंताची सुद्धा सहजासहजी जीवन त्यांनी जगलेलं नाही आहे, कारण अवतार आल्यावर त्यांनी सुद्धा कठीण अवस्था भोगलेल्या आहे. मग इथं स्वतःची आई प्रश्न विचारते की मला का ठेवलं, तेव्हा ती भगवान श्रीकृष्ण देवकीच्या सहस्त्रार चक्रावरती हात ठेवून सांगतात की हे माते, तू केलेली अशी घोर 7 पाप की तू कैकई होतीस, मागच्या जन्मी राम होतो. ही 7 पाप म्हणजे तुझ्या पोटी असलेली जी 7 आपण जे म्हणतो वाचलेलं आहे की तिच्या पोटी, देवकीच्या पोटी आलेल्या मुली ह्या कंसानी मारल्या, दगडावरती आपटून मारल्या. हे म्हणजे हे आई तुझे असलेले पूर्वकर्मीचे भोग होते, त्याची ती फळ होती. कारण तू दुसऱ्याचं ऐकलंस, मंथरेने तुझे कान भरले आणि मंथरेच्या जन्मामध्ये 84 दशलक्ष योनींमध्ये प्रवेश करताना मंथरेला जे भोग तिच्या पुढच्या जन्मामध्ये प्राप्त झाले ते तुझ्या पोटी होते, कारण ते तुला बरोबर घेऊन तिने केलेले होते. इतके तुझे कान तिने फुंकले होते आणि तू हलक्या कानाने त्याचा स्वीकार केलास. तू पहिली चूक केली, तुझी पहिली मुलगी गेली, ती म्हणजे वडिलांची आणि मुलाची तू केलेली ताटातूट, राजा दशरथ आणि रामाची केलेली ताटातूट. हा मंथरेचा दोष होता. त्या मंथरेला ह्या पायी तू कैकई आहेस, तुझ्या पोटी जन्म घेऊनच ह्या कर्मापासून मोकळं होणं गरजेचं होतं. म्हणून पहिलं तुला जे मूल झालं, जेवढी पहिली मुलगी झाली, ही राजा दशरथ आणि राम म्हणजे आई, वडील आणि मुलगा यांना तू भेट घडवून आणली नाही. राम वनवासात होता तेव्हा दशरथाचा मृत्यू झालेला, म्हणून पहिली मुलगी गेली. आणि याचं पाप हे तुला शिक्षा द्यायला पाहिजे, ती शिक्षा कोणी दिली तर कंसाने दिली. आता इथं गंमत अशी आहे की मग कंस कसा आला, कंसाचा संबंध काय आला. मग देवकी कोण होती, कंसाची बहीण होती, मग ते कोण होते, राजा उग्रसेनाची मुलं होती. मग उग्रसेन कोण होता, शूरसेनाची मुलं होती. शूरसेनाची अजून एक अपत्य कोण होतं, कुंती होती. कुंतीला त्यांनी काय केलं, कुंती भोज राजाला तिला दत्तक दिलं. अशा तऱ्हेने श्रीकृष्ण आणि कुंती हे नात्यात होते. एक यहू आणि नाग ह्या दोन्ही कुळांशी हे संलग्न असलेलं कुटुंब होतं. आणि मग दुसरी मुलगी, परत इथं आपण परत याच्यावरती येऊ की दुसरी मुलगी की भरताला मनात नसताना सुद्धा तू राज्यावरती बसवाचा प्रयत्न केलास आणि त्याला जो भावाचा विरह झाला त्याची तू दोषी आहेस. कारण ह्या मंथरेनेच तुझ्या कानात सांगितलं होतं, हे कैकई तुला मुलगा आहे, त्याला तू राज्याभिषेक कर, तुला जो वर मिळाला आहे तो मागून घे. हे पाप तू केलंस, म्हणून त्या पापाचं फळ म्हणून दुसरी मुलगी. तिसरं पाप, तिसरी मुलगी त्या सीतेला, जी पतिव्रता होती, जी राजकन्या होती, तिला ज्या दिवशी महाराणी म्हणून बसवलं जाणार होतं त्या दिवशी तिला तू वनवासात जायला तू कारणीभूत ठरली. ती वनवासात जायला तू कारणीभूत ठरली, म्हणून तुझी तिसरी मुलगी तीच मंथरा. मुलगी म्हणजे जन्म घेणारा कोण होती, ती मंथरा होती. पण त्याचा त्रास ह्या कैकईला म्हणजे जी देवकी हिला होणं गरजेचं होतं, कारण दोघींनी मिळून ऐकून ह्या केलेल्या ह्या घटना होत्या.
प्रत्येक पापाचा म्हणजे असं आपण म्हणतो की वारे किती वाईट झालं, देवकीची मुली मारल्या. नाही, इथं भगवान कर्माचा सिद्धांत समजावून सांगत आहेत. घडणारी कुठली गोष्ट उगाच घडत नाही. मग 3 गोष्टी झाल्या आणि चौथ्या गोष्टीला ते म्हणतात प्रभू रामचंद्रांना वनवासात जायला लागलं. मला तू वनवासात पाठवलंस, राज्याभिषेक करताना माझा दोष नसताना मला वनवासात पाठवलंस. एका राज्याला उत्तम कारभारी मिळायचा, ते मला वनवासात पाठवले म्हणून नाही, तर त्या जनतेची तू दोषी ठरलीस म्हणून चौथी मुलगी. 5वी मुलगी ही लक्ष्मणाला त्याचा कुठलाच दोष नसताना भावाबरोबर तो वनवासात गेला, त्याला तू कारणीभूत ठरलीस. आणि इथं तू कुठंच कोणाला थांबवायचा प्रयत्न केला नाहीस, इतकी तू पुत्र अंध झालेली होतीस. आणि 6वा दोष, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिला झालेला विरह आणि 14 वर्ष तिने काढलेले दिवस, हे ज्या मनस्थितीतनं काढले तीच मनस्थिती तुझी पण झाली. आणि 7वी गोष्ट, जी आपल्या घराण्यामधले हे सर्वजण वनवासात गेले, पण तिथं मंथरेचं शेवटचं पाप होतं. आणि ती मुलगी वासुदेवानी गोकुळात नेली. आणि त्या गोकुळामध्ये ज्या यशोदा होती, तिच्या पोटी जन्मलेली जी मुलगी होती ती म्हणजे मंथरा होती, की त्या मंथरेचं त्यावेळी त्या क्षणी मुक्तीची वेळ झाली होती. की त्या जन्मी तिचं सगळी पापं भोगून झालेली होती, तिचे 6 जन्म पूर्ण झाले होते आणि मुक्ती होती, म्हणून ती इथं आणली गेली. आणि मला ह्याचा उद्धार करायचा होता, या कंसाचा नाश करायचा होता, म्हणून मला तुझ्या पोटी जन्म घेऊन सुद्धा तिथं नेलं गेलं. आणि जेव्हा ती मुलगी कंसानी आपटाचा प्रयत्न केला तर तिला शिक्षा मिळाली नाही, कारण तिचे भोग भोगून झाले होते आणि तिची मुक्तता या योनीतनं होणार होती. म्हणून ती कंसाच्या हातातनं सटकली. आणि जेव्हा ती आकाशात गेली तेव्हा तिचं देवी स्वरूप बघा, म्हणजे मंथरा ही जेव्हा देवकीच्या पाशी आली, ती आई म्हणून आली, क्षणिक आई, तिथं सुद्धा जोडली गेली. म्हणजे एखादं पाप जेव्हा संपतं तेव्हा परत त्याच गोष्टी ठिकाणी परमेश्वर आपल्याला जन्माला घालतो आणि तिथनंच त्याची मुक्तता होते. आणि मग ती मुलगी जेव्हा कंसाच्या हातातनं सटकली, ती अष्टसिद्धी असलेली देवता आकाशामध्ये प्रगट झाली आणि तिने आकाशवाणी केली की तुला मारणारा तिथं वाढत आहे. अर्जुना, तुला ज्या गोष्टी सांगायचं, हे सर्व आठवण करून द्यायचं, हे कारण असं जे एका ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना लिहिला गेलेला आहे की भगवंतसुद्धा ह्याच्यातनं सुटलेले नाही आहेत. देवकी भगवंताची आई होती. जरी भगवंत या काळाच्या कर्माच्या चक्रामध्ये आला नाही, करता करविता जरी तो असला तरी त्याच्या स्वतःच्या जीवनाशी ही गोष्ट निगडीत होती. आणि मग माऊलींनी इथं त्याचं उदाहरण दिलेलं आहे की भगवंताला स्वतःलाच जर भोगायला लागलं तर आपण खूप सर्वसामान्य माणसं आहोत. आणि मग ते अर्जुनाला सांगतात की अर्जुना, जर भगवंत म्हणून तू माझ्याकडे पाहत असशील तर तू मला समर्पित होणं, आणि गुरु म्हणून पाहत असशील तर तू समर्पित होणं हेच गरजेचं आहे. ते जर तू झालास तर तुझं विश्वासावरनं श्रद्धेत रूपांतर होईल. आणि एकदा श्रद्धेत रूपांतर झालं, जो शिष्य गुरुवरती विश्वास ठेवतो तो व्यावहारिक असतो. पण जो श्रद्धेने करतो त्याच्या पाठीमध्ये व्यवहार हा येत नाही. तो श्रद्धेने समर्पित अवस्थेत जातो आणि त्या गुरुला शरण जातो, तेव्हा तो आपला राहत नाही. त्याला आपलं काहीही घेणं देणं नसतं, कारण त्याचा पूर्ण अधिकार हा गुरुच्या हातामध्ये आलेला असतो. एकदा तुम्ही गुरुला समर्पित झालात की तुम्हाला तुमच्या जीवनाची
चिंता करायचं कारण नाही. पण गुरुनी माझ्यासाठी जर असं केलं तर मी त्यांच्यासाठी तसं केलं, तर हा फक्त विश्वासामध्ये भाग येतो, श्रद्धेमध्ये येत नाही. म्हणून अनुभूती हा जो प्रकार आहे, भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, अनुभूती जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि ही अनुभूती बघ, तुला अजून एक सांगतो. तुला आठवत असेल तर तुम्ही वनात जेव्हा तुम्हाला वनवासात पाठवलं गेलं आणि तुम्ही जंगलातनं फिरत होतात, तेव्हा चित्रदेव नावाच्या गावात तुम्ही गेलात. इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तयार करण्यासाठी समोर असलेलं त्याचं सैन्य आणि कौरवांचं सैन्य याच्यामधले भेद आणि प्रत्येकाचं कर्म काय होतं, महत्त्वाचं माणसांचं कर्म काय होतं, हे अर्जुनाला समजावून सांगत आहे. आणि जसा दोषी आहे तसा कोण ह्याच्यामध्ये दोषी आहे आणि कोण ह्याच्यामध्ये बळी गेलेला आहे हे सुद्धा तिथं सांगत आहेत. कारण युद्धामध्ये रथामध्ये बसलेला अर्जुन जेव्हा चारही ठिकाणी जेव्हा तो फिरत असतो, तेव्हा तो योद्धा असतो, तेव्हा कोणीही योद्धा बाण मारू शकतं, कारण तुम्ही त्या रणांगणावर रणभूमीवरती असता. पण इथं भक्त भगवंत बरोबर होते म्हणून ही कृती कोणी केलेली नव्हती. सगळे वाट बघत होते, कारण भीष्माचार्यांनी अजून तशी अनुमती दिलेली नव्हती. आणि मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की चित्रदेव ह्या गावात जेव्हा तुम्ही गेलात आणि त्या गावामध्ये भावांमध्ये असलेलं सख्य आणि आईचा आपल्या मुलाप्रती असलेला प्रेमाचा आदर, म्हणजे एक इतकी छोटी गोष्ट की तिथं सुद्धा आई, म्हणजे आपण म्हणतो ना की आई मुलासाठी काय करू शकते. या पाची भावंडामध्ये सर्वात जीवश्च कंठस्थ अर्जुन हा कुंतीला होता. आणि त्या चित्रदेव गावामध्ये बक नावाचा असुर, ज्याला आपण बकासूर लहानपणापासून गोष्ट आपण ऐकलेली आहे, हा तिथं त्या गावामधल्या एकेका माणसाला दर 15 दिवसांनी बोलवून ते अन्न स्वीकारायचा आणि त्या माणसाला स्वीकारायचा. आणि हे ज्या घरामध्ये त्या ब्राह्मणाच्या घरात थांबले, त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये तो कर्माचा भाग असा होता की वेळ आली होती, काळ आला होता, पण वेळ आलेली नव्हती. आणि तुम्ही पाची भावंड आई सकट तिथं पोचला आणि तुम्ही झोपले असताना त्या घरामध्ये एका त्या स्त्रीचा आणि त्या ब्राह्मणाचा चाललेला संवाद तुझ्या आईने ऐकला आणि तिच्या लक्षात आलं यांच्यावरती काहीतरी संकट आहे. आणि कुंतीने त्यांना विचारलं, तेव्हा तिची त्या ब्राह्मणाला तिने शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका, माझा मुलगा जाऊन हे संकट स्वतःवर घेईल, आम्ही तुमच्या घरात थांबलो आहोत, तुमचं रक्षण करणं हे आमचं काम आहे. आणि ज्यावेळी हे पाची पांडव तिथं झोपले होते, तेव्हा कुंतीची नजर पहिल्यांदा गेली ती अर्जुनावर. पण अर्जुन हा तिचा लाडका होता आणि आपल्या मुलाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हे प्रत्येक आईलाच वाटतं. पण मग तिने विचार केला की अर्जुनाला पाठवण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ होता अर्जुन, हे कधी लक्षात घ्या. पाची पांडवामध्ये सर्वश्रेष्ठ अर्जुन हा व्यासांनी महाभारतात दाखवला होता. पण भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं की सर्वोत्कृष्ट पांडवांमध्ये सर्वोत्कृष्ट योद्धा, वैचारिकता, बुद्धी पण स्थितप्रज्ञ नसलेला असा भीम होता. भीमाचं वर्णन काही जणांनी श्रीकृष्णाशी केलेले, श्रीकृष्णाचे सर्व गुण भीमाशी मिळते जुळते आहे. पण व्यासांनी महाभारत लिहिताना भीमाला पुढं आणलं नाही, अर्जुनाला पुढं आणलं. आणि जेव्हा तिने सांगितलं की भीमाला सांगितलं की तू जा, इथं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं पाची भावंडांमध्ये हे जे तुझी आईची वैचारिकता होती हे त्या क्षणी असलेलं चुकीचं कर्म होतं. म्हणजे किती सूक्ष्म कर्माचा भाग किती सूक्ष्मात असतो बघा. विचार कसा असतो. पाची मुलं आहेत, पण चारही मुलं नवऱ्याच्या सांगण्यावरनं त्या देवतांकडनं मागितलेली होती.
पण हा अर्जुनच असा होता की स्वतःच्या मनाने, म्हणून तिचा लाडका, स्वतःचा चॉईस. म्हणून बघताना एकटा प्रत्येक युद्ध हे अर्जुन एकटा लढलेला आहे आणि अर्जुन एकटाच पुरेसा होता, इतका तो बलाढ्य होता. पण इथं त्या असुराच्या तोंडी जायचं म्हटलं तर आपल्या मुलाला काही झालं तर ही शंका आईच्या मनात उपस्थित होणं आणि एका वाईट कर्माला तिने जन्म घालणं. कारण भीमाच्या बाबतीत तिचाच मुलगा होता, पण वैचारिकता काय झाली की ह्याला पाठवावं, हा जरी झाला तरी हा माझा आहे. बघा, एका आईची वैचारिकता म्हणजे विश्वास असणं आणि श्रद्धा काय असणं, ह्याचा हा भाग आहे. अर्जुन, तुला वाटतंय की तुझ्या आईला त्रास होईल? नाही होणार. कारण एकाही भावंडाकडे तुला बघताना असं वाटतंय का की कोणी युद्धाला तयार नाहीये? नाहीये, तूच तयार नाहीयेस. आणि तुझी आई आता युद्धाला आतुर झालेली आहे. तुझ्या आई, मी जेव्हा युद्धाच्या वेळी अगोदर सगळ्यांना भेटलो तेव्हा तुझ्या आईला पहिल्यांदा भेटलो. आई ही माझी बुवा आहे. तिला पहिल्यांदा भेटलो आणि सांगितलं की हे युद्ध व्हावं असं तुला वाटतंय का? तर ती हो म्हणाली. तिने कुठलंच नकारात्मक उत्तर दिलेलं नाही. याचा अर्थ आईने सांगितलेली गोष्ट तू श्रद्धेने मानली पाहिजेस, हे तू लक्षात ठेव. म्हणून श्रद्धा हा शब्द हा खूप महत्त्वाचा असतो की जिथं परमेश्वरी अंश असतो श्रद्धेमध्ये, भावाशी निगडीत असतो, जिथं भाव निर्मित होतो तिथं श्रद्धा हा शब्द वापरला जातो. आणि तिथं भगवंत अर्जुनाला सांगतायत की ती आईची श्रद्धा, आता तू श्रद्धा ठेवायची का विश्वास ठेवायचा माझ्यावरती, हे तू ठरव. कारण मी सांगितलेल्या शब्दावर जर तुझी श्रद्धा असेल तर तुला प्रश्न पडता कामा नये. आणि जर तुझा विश्वास असेल तर व्यावहारिक जगताच्या अनुसरून तू आईला जाऊन हा प्रश्न आत्तासुद्धा विचारू शकतोस. फक्त तुला युद्धभूमीतनं परत माघार जायला लागेल की ज्याच्यासाठी तुला सर्व जे इथं समोर उभे असलेले योद्धे आहेत ते म्हणतील की हा पळकुटा निघाला, रणांगणातनं पळून गेला. याला तुला सामोरं जायला लागेल. आणि तू सगळ्यात पहिलं लक्षात ठेवतो क्षत्रिय आहेस, हे बिंब. काही झालं की तो, जसं अर्जुन श्रीकृष्णाला सांगायचा की मी का लढावं, तसं श्रीकृष्ण प्रत्येक क्षणोक्षणी अर्जुनाला आठवण करून देतो की अर्जुन तू क्षत्रिय आहेस. बाकी तुझा काही संबंधच नाही. तू कोणाचा भाऊ नाहीस, तू कोणाचा पती नाहीस, तू फक्त क्षत्रिय आहेस. धर्म निभवणं हेच तुझं काम आहे. हा समोर असलेली ही तुझी पत्नी द्रौपदी की ज्यांच्यामुळे तू आज इथं युद्धाला उभा आहेस, तुला माहीत नसेल तर तुला सांगतो, ज्या भीष्माचार्यांची तुला भीती वाटते, तुला काय वाटतं की ते भीष्माचार्य तुला सोडतील? तू एवढा मोठा आहेस की त्या भीष्माचार्यांना तू मारू शकशील? तुझं हे बोलणं हेच मोठं चुकीचं आहे की तू भीष्माचार्यांना मारू शकशील. अरे त्यांना अजय आहेत ते, आणि त्यांची ताकद एका मिनिटामध्ये ते तुमच्या पांडव सेनेचा नाश करू शकतात. ही ताकद ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीला एका आशीर्वादाने तुझ्या पत्नीनी खरेदी केलेला आहे. अर्जुनाच्या मनातली परिस्थिती बोलते, केशवा तू मला जरा नीट समजावून सांग. तू जे सांगतोयस ते ठीक आहे, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. बघा, हा अर्जुन पण असा आहे की त्या श्रीकृष्णाला सांग, प्रत्येक गाला की तू मला, माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणजे व्यवहार आहे. म्हणजे तू मला सांगून सांगितलंस की तो व्यवहार संपला ना, देवाणघेवाण झाली. श्रद्धा म्हटलेलं नाही आहे. कारण श्रद्धा म्हटलं तर श्रीकृष्णाला काही पुढचं बोलायचं, एक्सप्लेनेशन द्यायची, स्पष्टीकरण द्यायची गरजच नव्हती. पण अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, अर्जुन हे श्रीकृष्ण केशवा तू मला सांग. आणि मग सांगतात त्याला की जेव्हा सर्वांना आशीर्वाद घ्यायचे, कारण जेव्हा हे युद्ध जेव्हा सुरू होतो तेव्हा एक भाग वेगळा आहे. युद्ध चालू झाल्यानंतर जेव्हा भीष्माचार्य काही करत नाहीत तेव्हा रोज ते दुर्योधन त्यांना जाऊन टोचायचा. एवढे महारथी असून नुसतेच बोलायची गडीन बोलायचा भात, काहीच करत नाही. आणि एक दिवशी ते वैतागले, कंटाळले आणि म्हणाले, उद्या मी भीष्म प्रतिज्ञा करतो की उद्या अर्जुन
कौरवांचा आणि पांडवांचा निपात मी करीन ही आणि तिथं दुर्योधन खूप आनंदी होतो. आणि हे कळल्या सगळ्यांना ही बातमी सगळ्या गटामध्ये फिरत जाते, ती पांडवांपर्यंत पण येते. आणि हे नक्कीच असतं की भीष्माचार्यांच्या पेक्षा मोठा योद्धा कोणीच नसतो. तेव्हा ती द्रौपदीला श्रीकृष्ण रात्री घेतो आणि बरोबर ती वेळ साधतो जेव्हा भीष्माचार्य ध्यानात असतात आणि तिला सांगतो, जा डोक्यावरनं पदर घे आणि जाऊन नमस्कार कर आणि सांग त्यांना म्हण की माझा नमस्कार स्वीकार करा. आणि जेव्हा म्हणतात तेव्हा ती म्हणते, भीष्माचार्य म्हणतात, सौभाग्यवती भव. हा नंतर येणारा भाग आहे. पण इथं भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, हे असंच त्या द्रौपदींनी भीष्माचार्यांच्या बाबतीत अगोदर पण केलेलं आहे. बांधून ठेवलेलं आहे त्या भीष्माचार्यांना. तुझी पत्नीने त्या भीष्माचार्यांना विचारलं की तुम्हाला माझ्या पतीमध्ये एवढा दोष काय दिसतो? तुमच्या अंगाखांद्यावरती खेळणारा माझा पती आज तुम्ही शत्रू म्हणून त्याच्या विरुद्ध उभे राहताय. राज्यसभेमध्ये जेव्हा तिला विटंबलं गेलं तेव्हा तुम्ही बोलला नाहीत. मग मी ह्या घराण्याची सून असून तुम्ही मला कुठलं काहीच देऊ शकत नाही. मग जर तुम्ही काही देऊच शकत नसाल तर तुम्हाला मोठेपण द्यायचा अधिकार काय? हे जेव्हा द्रौपदी भीष्माचार्यांना बोलली तेव्हा भीष्माचार्य मनातनं ढासळले. युद्धाला कौरवांना दिलेला शब्द म्हणून उभे होते, आपल्या आई सत्यवतीला दिलेला शब्द म्हणून उभे होते. पण मन हे पांडवांच्या बाजूने असल्यामुळं कृती करायला धजावत नव्हते. कधीतरी आज ना उद्या ही संधी येईल आणि आज ना उद्या हा दुर्योधन समजून घेईल या मूर्ख अपेक्षेने भीष्माचार्य जगत होते आणि त्या वासुदेवाचं नाव घेत होते, श्रीकृष्णाचं नाव घेत होते. आणि इथं भगवान श्रीकृष्ण सांगतात की मीच त्यांना हे विसरू दिलं नाही. कारण जर हे युद्ध थांबलं तर धर्माची स्थापना होणार नाही. कारण माझ्या जन्माचा हेतूच हा आहे की धर्मस्थापना. पण तुम्ही जे आहात, तुम्ही जसे निवडले गेलेले आहात त्या अनुषंगाने तुमची निवड केलेली आहे. ही कर्म करण्यासाठी तुम्ही सगळे समोरासमोर येणं गरजेचे आहे. धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णू तत्व जागृत होऊन त्याला श्रीकृष्णरूपी रामरूपी या पृथ्वी तलावरती यायला लागलेलं आहे. पण ते करण्यासाठी त्याला बाकीच्या गोष्टी, जो एक आपण जसं म्हणतो की एखादी गोष्ट निपात कसा व्हावा, शत्रूचा निपात कसा व्हावा, वाईटाचा नाश कसा व्हावा, की शेवटचा राम जेव्हा त्या रावणाला बाण मारतो सगळी लोक टाळ्या वाजवतात, पण त्याच्या आधी हे सगळं नाट्य त्या नाट्यगृहात दाखवलं जातं. श्रीकृष्णाचं सगळं लीला अगोदर दाखवल्या जातात. तोच श्रीकृष्ण धर्माची स्थापना करताना या सर्व जणांना समोरासमोर आणणं त्याला गरजेचं असतं. कारण प्रत्येकाच्या कर्माचं फळ त्याला कर्माच्या अनुसरण देण्याचं काम हे भगवंत म्हणून त्याला तिथं पण करायचं असतं. एक गोष्ट नसते, फक्त धर्मस्थापना नाही तर कर्माची सुद्धा जे फळ आहे त्या प्रत्येक व्यक्तीला भोगाला लावणं. आणि इथं भगवंतांनी जे व्यासांनी महाभारत लिहिलेलं आहे त्यातला प्रत्येक प्रसंग हा या महाभारताच्या भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या प्रत्येक ओवीशी निगडीत आहे. असा कुठलाच प्रसंग नाही की व्यासांनी रचलेला, म्हणून हे रचित आहे, रचलेला आहे. एक भाग असा, एक भाग असा. तो श्रीकृष्ण जो दोन्हीकडे होता, अगोदर आला नाही, स्वयंवरानंतर आला, क्षणामध्ये बायकोचा भाऊ झाला. मग ह्या सर्व गोष्टी भगवंतानी धर्मस्थापनेच्या वेळी आपण हा जो भाग बघतो तेव्हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे, घटना लक्षात घ्यायला पाहिजे की भगवंताची योजना ही किती सुरुवातीपासून असते. जेव्हा कृती घडते तेव्हा कळते. वनामध्ये जात असताना त्या घनदाट जंगलामध्ये हिडिंबा आणि हिडिंबा नावाची दोघं हे होते, भाऊ बहीण होते.
कारण बघा, युद्ध आत्ता झालेलं आहे, पण या युद्धामध्ये काय घडू शकतं, काय होतं याचा अंदाज आणि याचं मोजमाप हे भगवंतांनी तेव्हा केलेलं होतं. आणि या घनदाट जंगलामध्ये त्या हिडिंब राक्षस त्या भीमाच्या समोर येतो आणि त्यांना मुद्दामून, आपण जसं म्हणतो की एखाद्याला हुसकावून लावणं त्या प्रकार करतो. भीम त्याला मारतो. ती हिडिंबा त्या झाडांमागनं बघते आणि ती आता भावाचा बदला घेणार असं त्याच्यामध्ये ती मनात आणते. पण दुसऱ्या क्षणी भगवंतानी इतकी सुंदर लीला केली, तिच्यामध्ये प्रेमभाव उत्पन्न केला. आणि तीच हिडिंबा ती पाठीमागं बघितलेलं भीमाला बघते आणि भीमाचं पूर्ण शरीरसौष्ठव बघून त्याच्या प्रेमात पडते आणि म्हणते, वा काय पुरुष आहे. म्हणजे ज्यांनी भावाला मारलं तो राग एका क्षणामध्ये भगवंताच्या कृपेने त्या रजोतमो गुणाचा सत्वगुणामध्ये बदल झाला क्षणासाठी. आणि ती म्हणते की मला तुमच्याबरोबर चला. ती स्वतः रूप बदलते, स्वतःच्या राज्यात नेते, सगळ्यांची सेवा करते आणि तिथं कुंतीचा विश्वास संपादन करते, भीमाचा विश्वास संपादन करते आणि भीमाशी विवाह करते, ते कुंतीच्या अनुमतीने. तिथं कुंती सांगत नाही 5 जणात वाटून घ्या. हा कुंतीचा वैचारिकतेवरती नियंत्रण ठेवण्याचं काम भगवंतानी केलेलं आहे. भगवंताची उपाययोजना ही काय असते हे मनुष्याला कळत नाही. कुठनं त्याची सुरुवात होते तेही कळत नाही. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि त्या भीमाच्यापासनं त्या हिडिंबाला जो मुलगा झाला आहे त्याचं नाव घटोत्कच, की जो नंतर युद्धामध्ये पांडवांच्या बाजूने मदत करतो. ते युद्धामध्ये नंतर 9व्या का 10व्या अध्यायात कळतंच की काय आहे. पण उपाययोजना कधी केली भगवंतानी? जंगलात असताना. पांडवांना मागसूम होता का की आपल्या जीवनामध्ये पुढं असं घडणार आहे? तर नाही. म्हणून मनुष्य जीवनात गोष्टी घडताना भगवंताची खेळी काय, भगवंतानी मनुष्य जीवनामध्ये काय लिहून ठेवलेलं आहे हे प्रत्येकाने स्वीकार करणं गरजेचं आहे. आणि इथं परत भगवंत अर्जुनाला विचारतात, अर्जुना तुला हे मी सांगितलं, आता तू मला सांग की मी चूक केलं का बरोबर आहे? सांग बरं, तुझा माझ्यावरती विश्वास आहे का नाही आहे? आणि मग तिथं भगवंताला अर्जुन म्हणतो की हे केशवा, मी तुला पूर्ण समर्पित आहे, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. इथं हा समर्पित भाव गुरु म्हणून बघा, भूमिका कशी होती? सारथी म्हणून पहिल्यांदा होती. रणांगणावरती आणलं, पाहिलं, ढासळला, गांडीव हातातनं गळून पडलं. पहिल्यांदा मित्र म्हणून श्रीकृष्णाने त्याला मदत करायचा प्रयत्न केला. नंतर ज्ञान द्यायचा प्रयत्न केला, तरी प्रश्न आले नाही म्हणून गुरुतत्व त्याला सांगायचा प्रयत्न आता इथं भगवंत कर्मयोगामध्ये त्याला करतायत. पण अर्जुन हा स्थितप्रज्ञ होता, ज्ञान आणि बुद्धीचा सागर होता. भगवंताला तो म्हणतो, केशवा माझी तुझ्यावरती पूर्ण श्रद्धा आहे आणि आता खरंच माझ्या मनामध्ये असलेल्या शंका मी तुला निशंकपणे विचारू शकतो. बघा, म्हणजे एवढं श्रीकृष्णाने करून अर्जुनाने त्या श्रीकृष्णाला परत शब्दामध्ये अडकवलंच. कशासाठी? भगवंताचीच उपाययोजना सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान येण्यासाठी. जरी अर्जुनाने प्रश्न केला, जरी अर्जुन श्रीकृष्णामध्ये श्रद्धापूर्वक समर्पित झाला, तरी भगवंताचीच ही लीला होती. अर्जुनाने प्रश्न विचारावे, सर्वसामान्य जगतामध्ये हे ज्ञानाचा प्रसार व्हावा. दोन्हीकडनं खेळ भगवंतच खेळत होते. मग श्रद्धापूर्वक श्रद्धेमध्ये सामील झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाला कर्मयोगामध्ये पुढचा प्रश्न काय करतो हे पुढील भागात पाहू. श्रीराम.